Hello, dear students. So today we are going to learn very interesting and inspirational lesson, and our lesson name is "The Lion, the Man, and the Statue." तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा "द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू" हा धडा बघणार आहोत. हं? चला तर बघूयात हा धडा, हा लेसन. But before that, if you are new here on our YouTube channel, then please subscribe to our YouTube channel. And if you are like this lesson, then please share and comments to this lesson, to this video. Okay, so let's see. Okay, so let's see. Long ago, men and animals could talk to each other. खूप वर्षांपूर्वी माणूस आणि प्राणी एकमेकांसोबत बोलू शकत होते. वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग. आणि एकदा काय झालं, एक माणूस आणि एक लायन जो काय होता ते एकमेकांसोबत बोलत होते. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. आणि जो काही लायन होता त्या लायनला खूप अभिमान वाटायचा, त्याच्या ताकदीचा त्याला खूप अभिमान वाटायचा, प्राऊड वाटायचं त्याला. आय ॲम द किंग ऑफ बेस्ट. आणि त्याला असं वाटायचं फक्त काय, मी सगळ्या प्राण्यांचा, पशूंचा मीच राजा आहे असं त्याला वाटायचं. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. आणि प्रत्येक माणसापेक्षा मी कसा आहे, ताकदवान आहे, माझ्यापेक्षा कुणीच ताकदवान नाही असं त्याला वाटायचं. दॅट इज वाय मेन फिअर मी. आणि म्हणूनच माणसं मला काय घाबरतात असं त्याला वाटायचं. देन द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. आणि त्यानंतर तो जो काय माणूस आहे त्या माणसाला सुद्धा त्याच्या बुद्धिमत्तेचा अभिमान वाटू लागला. आणि नंतर तो जो काय माणूस होता तो त्या सिंहाला म्हणू लागला की डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. माणसं तुमच्यापेक्षा हुशार असतात हे विसरू नको लायन. दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. आणि म्हणूनच ते तुमची काय करतात, शिकार करतात. हंट म्हणजेच काय तर शिकार. आणि म्हणूनच ते तुमची शिकार करतात आणि तुम्हाला कॅप्चर करतात. कॅप्चर म्हणजेच पकडतात. देन दे बोथ बेगन टू अर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये बरेचसे वाद चालू झाले. कशावरून, तर कोण मोठं. दोघंही म्हणायचे मी मोठा, तो म्हणायचं मी मोठा, ह्यावरून त्यांचे वाद चालू झाले. देन ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. आणि त्यानंतर शेवटी तो माणूस सिंहाला एका मोठ्या बागेत असलेल्या पुतळ्याजवळ घेऊन गेला. वी कॅन सी इन द पिक्चर. देन इट शोड द ग्रेट हिरो. Then it showed the great hero Hercules standing proudly with a head lion at his feet. आणि त्या बागेत गेल्यानंतर त्याने दाखवलं की काय दाखवलं, इट शोड द ग्रेट हिरो. त्याने एक महान वीर, असा महान व्यक्ती त्याने दाखवली जिचं नाव होतं हर्क्युलिस. हा हर्क्युलिस नावाचा वीर महान राजा त्याने दाखवला. त्याच्या पायाशी मृत सिंह जो होता तो अभिमानाने उभा असल्याचे दाखवले. तो त्याच्या पायाशी होता आणि त्याच्यावरती हा जो काय माणूस आहे हा त्याच्यावरती उभा होता, त्या स्टॅच्यूवरती, त्या सिंहावरती तो उभा होता. देन सी दिस स्टॅच्यू प्रूव्स दॅट मेन आर ग्रेटर. आणि तो त्याला म्हणतो, कोणाला, सिंहाला म्हणतो की बघ ही मूर्ती बघ, ह्या मूर्तीनं हेच सिद्ध होते की माणसं मोठी असतात, महान असतात. क्लाइम्ड द मॅन, असा त्या माणसाने दावा केला. क्लाइम्ड म्हणजेच काय, दावा करणे, ठणकावून सांगणे. देन नॉट ॲट ऑल. सिंह काय म्हणतो आता, नॉट ॲट ऑल, अजिबात नाही. द लायन रिप्लाइड क्विकली. पटकन त्या सिंहाने रिप्लाय दिला, उत्तर दिलं. दिस ऑनली शोज दॅट ही स्टॅच्यू. देन दिस ऑनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. आणि तो लायन म्हणतो त्याला की
यावरून फक्त हेच लक्षात येतं की ही जी काय मूर्ती आहे ही एका माणसाने बनवलेली आहे आणि म्हणूनच तो माणूस त्याच्यावरती उभा आहे. इफ लायन्स मेड स्टॅच्यू दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पाऊज. पाऊज म्हणजे पंजे. आणि जर का ही स्टॅच्यू ही जी काय मूर्ती आहे ही जर का सिंहाने बनवलेली असती तर तो माणूस त्या सिंहाच्या पायाखाली असता, पंजाखाली असता आणि सिंह त्याच्यावरती उभा असता. सो देन फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. आणि ह्या कथेवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ही जी काय कथा आहे ही कोणावर, तर कथाकारावर अवलंबून असते. वेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि जेव्हा केव्हा कोणी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा तो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगत असतो, त्याच्या दृष्टिकोनातून सांगत असतो. असा हा जो काही छोटासा धडा आहे अशा पद्धतीने ह्या धड्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ओके, सो थँक यू सो मच. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज शेअर अँड कमेंट्स.